हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला। कात्रज तलावाजवळील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले। रॅली दरम्यान विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंततात्या मोरे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, दिलीप तुपे, प्रवीण तुपे, समीर तुपे, निलेश मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले। रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा जयघोष करीत निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात जल्लोषाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले। कात्रज गावठाण, गोकुळनगर चौक, कान्हा हॉटेल चौक, साळवे गार्डन, कोंढवा बुद्रुक, साईनगर, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द या भागातून ही रॅली निघाली। दरम्यान स्थानिक नागरिकांनी सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्याशी संवाद करीत आपल्या समस्या मांडल्या। सुळे यांनीही सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून विकासाची हमी दिली आणि येत्या काळात प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास दिला। पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही लढाई कौटुंबिक नसून वैचारिक आहे। आम्ही अन्यायाविरुद्ध लढत आहोत। आमच्यावर वेगवेगळे आरोपही करण्यात येत आहेत। हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे। आमच्यावरील आरोप खरे असतील तर आम्ही कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार आहोत। हडपसरच्या विकासासाठी प्रशांतदादा जगताप हेच योग्य पर्याय आहेत। त्यामुळे येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही त्यांना विजयी करावे असे आवाहन करते। उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी गाडी काल चेक केली। मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले। त्यांनी जरूर सर्व चेक करावं, परंतु उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत। त्यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण आहे। अजित पवारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की बारामती विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी मागील 6 दशके मेहनत घेऊन उभा केला आहे। यामध्ये इतरांनीही काही ना काही योगदान दिलं आहे। याचा अर्थ दुसऱ्या कोणी एकाने श्रेय घेणे योग्य नाही। ही परिवाराची लढाई नाही। या वैचारिक लढाईमध्ये कोणाला विजयी करायचे हे महाराष्ट्राची आणि बारामतीचे मायबाप जनता ठरवेल। एक पारदर्शक आणि नवीन पिढीचा, एक स्वच्छ चरित्राचा मुलगा, सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून युगेंद्र बारामतीमध्ये जनतेपुढे जात आहेत। प्रशांत जगताप म्हणाले, सुप्रियाताईंच्या दौऱ्याने मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढली आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ आज ताईंची बाईक रॅली झाल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे। हडपसरच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर शाश्वत उपाययोजना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। यामध्ये हडपसरची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे हे पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे। मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो आहे तसा विजयाचा विश्वास आणखी दृढ होत आहे। आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका पाहतो, त्याच्यामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार निवडून येतात। जर उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर पवार साहेबांकडे पाहिलं पाहिजे। या ठिकाणी पवार साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं। त्या काळामध्ये पिंपरी चिंचवड मधली इंडस्ट्री त्यांनी उभी केली, त्याच्यामध्ये रांजणगाव त्यांनी उभी केली, चाकण त्यांनी उभी केली, बारामती उभी केली। ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी स्थानिक मुलांना, म्हणजे बाहेरची मुलं येत असताना त्यांना रोजगार तर दिलाच, पण स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा त्या ठिकाणी रोजगार दिला। ही वस्तुस्थिती आहे। आज या सगळ्या परिसरामध्ये आपण जेव्हा पाहतो, रामटेकडी असेल, रामनगर असेल, आमचा वैदवाडीचा परिसर असेल, गोसावी वस्ती असेल, शंकर महाराज मठ असेल, त्याचबरोबर म्हाडा, जुना म्हाडा, नवीन म्हाडा असेल, या सगळ्या कॉलनीमधली किती मुलं आमदारांनी या सगळ्या हडपसर इंडस्ट्रियल किंवा रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावली, हा मोठा एक यक्ष प्रश्न आहे। त्याच्या पलीकडे जाऊन रोजगार तर देता आला नाहीच, पण रामटेकडी, रामनगर, वैदुवाडी, गोसावी वस्ती यांना काय मिळालं? कचरा प्रकल्प मिळाला। म्हणजे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात घालण्याचं काम, जेवताना सुद्धा उग्र घाणेरडा वास देण्याचं काम हे आमदारांनी दिलंय। होय, आमदारांनीच दिलंय, कारण त्याचं कारण आहे ते विकास कामांसाठी गद्दारी केली याच्या प्रकारची जी काय नाही काय कोणा स्वतःची पाठ थोपटून घेतात। त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पण क्रेडिट घेतलं पाहिजे। 3 वर्ष कोणीच नगरसेवक नाही, आमदार सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी, असं असताना त्यांनी ठरवलं असं हे कचरा प्रकल्प सगळे रद्द केले असते, बंद केले असते। पण मला वाटतं की कधी कधी सत्ता आणि पैशाच्या पुढे नाही का त्या ठिकाणी लोक मान टेकवतात, तसाच प्रकार झाला असेल। कचरा प्रकल्पांच्या एकूण मालकांबरोबर कदाचित संबंध जुळून आले असतील। त्याच्यामुळे आज एकीकडे हडपसर इंडस्ट्री किंवा रामटेकडी इंडस्ट्रीमध्ये या परिसरातल्या लोकांना रोजगार मिळाला नाहीच, पण त्यांना जे मिळालं तर कचरा प्रकल्पाचा घाणेरडा वास आणि बिमारी रोगराईसाठीचं जे काय जो संसर्ग लागतो तो मिळाला। त्याच्यामुळं
इथली जनता निश्चित नाराज आहे आणि संतप्त सुद्धा आहे. आताही मी ज्या ठिकाणी पदयात्रा केल्या सकाळी रामटेकडी आणि रामनगर केलं, आता वैदवाडी मार्कंडे नगर त्याचबरोबर नका या ठिकाणी आम्ही गोसावी वस्तीत आलो, आता जुनी वाडा नवीन वाडा करणार आहे. या सगळ्या प्रवासात आम्हाला आमची चपला सुद्धा त्या ठिकाणी नाही का एकूणच गारड्या पाण्यातून गेल्या. लोक या ठिकाणी आमदारांच्या कृपेमुळं ड्रेनेज नका वाहत्या ड्रेनेज मधून नका या ठिकाणी पायपीट करतायत. त्या ठिकाणी कुठेही नका पूजेला जाताना सुद्धा पाया त्याच्यातून ड्रेनेज मध्येच पडत अशी परिस्थिती आहे. पाणी नाहीये, समोर पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी नाही का रामटेकडीच्या टेकडीवर, आणि खाली लोक मात्र पाण्यापासून वंचित आहे. म्हणजे आपण असं म्हणू की चेतन तुपे तुपाशी आणि हडपसर उपाशी, आणि याच उक्तीप्रमाणे रामटेकडी मात्र पाण्यापासून नाही का वंचित आहे, कारण की डोक्यावर पाणी असून सुद्धा पाणी मिळत नाही ही परिस्थिती आहे. स्ट्रीट लाईटची परिस्थिती दुरावस्था आहे. त्याचबरोबर कचरा कुंड्यांनी नाही का या ठिकाणी वाटोळ करून टाकले. तर या सगळ्या गोष्टीला श्री चेतन तुपे हे जबाबदार आहेत. त्यामुळे या चेतन तुपेंना घरी बसवण्याचं काम हीच रामटेकडी, रामनगर, नका वैदुवाडी, गोसावी वस्ती, मार्कंडे नगर आणि जुना वाडा आणि नवीन वाडा नक्की करेल याचा मला विश्वास आहे.